आज पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात म्हणजे जिल्हा परिषदेवर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातले 102 रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन सुरू आहे। 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। एवढ्या रणरणत्या उन्हात हे आंदोलक रस्त्यावर आलेत आणि आज जागतिक कुटुंब दिन असल्यामुळे या ॲम्ब्युलन्स चालकांचं कुटुंबही रस्त्यावर आलेलं आहे। यांची साधी मागणी आहे की पालघर जिल्ह्यामधल्या या 102च्या ॲम्ब्युलन्स चालकांना एका ॲम्ब्युलन्सवर एकच ड्रायव्हर अपॉइंट आहे, यांना रिलीव्हर नाही। 24 तास यांना राबावं लागतं। कोविडमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर खेळलेले कोविड योद्धे आहेत, पण आज त्यांची फरफट सुरू आहे। त्यांच्या मागे आजार पण लागले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। याच राज्यामध्ये बीव्हीजेचं कॉन्ट्रॅक्ट, बीव्हीजे कंपनीकडे 108 ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्याचं ॲग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे। 108 ॲम्ब्युलन्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शासनाने बीव्हीजेला एका ॲम्ब्युलन्सवर 3 चालक अपॉइंट करण्याची आट घातली आणि हेच गव्हर्नमेंट जिल्हा परिषदकडे असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये एका ॲम्ब्युलन्सला एकच चालक, हा अन्याय कसा काय सहन करतील चालक? यांनी जगायचं की नाही हा आमचा आज प्रश्न आहे आणि आमची आज मागणी आहे की या प्रत्येक ॲम्ब्युलन्सवर रिलीव्हर मिळाला पाहिजे। या ॲम्ब्युलन्स चालकांना त्यांना संविधानाप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। आज ते कुत्र्यासारखं आयुष्य जगत आहेत, त्यांची फरफट केली जात आहे, त्यांचा मानसिक छळ जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाकडे केला जात आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आलो इथे। माझे नाव श्री सचिन प्रमोद ठाकरे, प्राथमिक आरोग्य तलवाडा अंतर्गत प्राथमिक पथक तलावली इथं मी कार्यरत आहे। 102 रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करत असताना आमच्या ड्युटीचे निश्चित तास नाही, आम्हाला 24 तास राबावत लागतं आणि आम्हाला हा कायदा काहीच नव्हता। फक्त आम्हाला आरोग्य विभाग माहीत होता 24/7, पण 24/7 म्हणजे काय? तर हा 24/7 आम्हाला जेव्हा कामगार कायदा, आम्हाला भूमिपुत्र एल्गार संघटनेचे आमचे अध्यक्ष सर्वेसर्वा प्रमोद भाऊ यांनी आम्हाला हा कायदा शिकवला। 24/7 ही सेवा आहे, परंतु प्रत्यक्ष कामाची ड्युटी तुमची 8 तासच आहे किंवा 108 ड्युटी जी गाडी आहे ॲम्ब्युलन्स, त्या 108ला 3 ड्रायव्हर आहेत, म्हणजे 8 त्रिक 24। त्याप्रमाणे या गाडीला पण 3 ड्रायव्हरची मागणी सरकारकडे आहे। मग तुम्ही 102 वर 24 तास कसं काय राबता? हा कायदा आम्हाला नंतर माहीत झाल्यानंतर आम्ही संघटित झालो आणि भाऊंच्या माध्यमातून आम्ही आज इथे जिल्हा परिषदेवर धडक घड्याळ मोर्चाचं आंदोलन केलं। पण घड्याळ मोर्चाचं आंदोलन केल्यानंतर इथले स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी यांना पत्र देऊन सुद्धा आणि सदर मोर्चाच्या पत्राचं मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांनी सूचना देऊन सुद्धा त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करून त्या आपल्या कार्यालयापासून लांब राहिले आहेत। आम्ही या कार्यालयाचा म्हणजे निषेध करतो, कारण त्यांनी आम्हाला परावृत्त केलेलं आहे आणि आम्हाला सतत वेगळी वागणूक दिलेली आहे। आमच्यात काही वाहन चालकांना कामावरून काढण्याची धमकी देत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही आमच्या कामगारावर तुम्ही अन्याय करून दाखवा आणि त्याचे परिणाम काय होतील ते आम्ही तुम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून दाखवून देऊ, एवढं मी आज बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र एल्गार संघटना। स्पीड न्यूज भारत।